दृश्यते मितस्पष्ट सुंदरभ न्यायदीपिका। श्री अभिनव धर्मभूषण विरचित न्यायदीपिका। काय चर्चा चालली होती? न्यायदीपिका ही जीवनातील सर्वश्रेष्ठ निधी आहे, ते नुसतं म्हणायचं नाही. तर न्यायदीपिका काय आहे? सम्यक ज्ञान आहे आणि सम्यक ज्ञानच एकांताने सुखरूप आहे. सम्यक ज्ञान हे एकांताने सुखरूप आहे. म्हणूनच त्याला माताजींनी जीवनातील सर्वश्रेष्ठ निधी म्हटलेला आहे. ज्ञान जेथे सम्यक असतो तिथं मोह राग द्वेष नसतात. कारण मोह राग द्वेषाचं कारण आहे मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञानामध्येच कषायांची उत्पत्ती होताना दिसते. विभाव, विकल्प, त्रास जे काही आहे ते मिथ्या ज्ञानाचं फळ आहे. वस्तूला काल का बघितलं होतं? ध्रुव घेतलेला दास होत बघा. यथार्थ जाणण्यालाच एकांताने खरं मानतो. ते काय आहे? संसार तत्व असं सांगितलं तसं. संसार तत्व काय आहे? तर यथार्थ ज्ञानाला संसार तत्व म्हटलंय. यथार्थ वस्तूच्या ग्रहणाला संसार तत्व म्हटलं गेलेलं आहे. आणि हे यथार्थ ग्रहणच कशाचं कारण आहे? अनंत फळाने समृद्ध अशा, अनंत प्रकारच्या फळाने समृद्ध अशा संसाराचं कारण आहे. आणि ते पण किती काळपर्यंत? परमकालम, अनंत काळपर्यंत अनंत प्रकारच्या फळाला भोगावं लागतं. कशामुळं? अयथार्थ ग्रहण करून तसंच आपण मानतो. तसंच त्या ठिकाणी निर्णय करतो की ते तसंच बरोबर आहे जे मी ग्रहण केलंय ते. म्हणून आपल्याला जर दुःख नको आहे तर जे एकांताने दुःखाचं कारण आहे, अनिष्ट कार्याचं जे कारण आहे, अशा त्या मिथ्या ज्ञानाला सोडलं पाहिजे. त्यालाच व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतात? मोह म्हणतात. बरोबर. ती चर्चा आपली चालली होती गाथा नंबर 84 प्रवचनसारची, ज्यामध्ये शीर्षक आपण बघितलं होतं की अथ अनिष्ट कार्य कारणत्वम अभिधाय त्रिभूमिकस्यापि मोहस्य क्षयम आसूत्रयती. आता अनिष्ट कार्याचं कारणरूप
असा जो 3 प्रकारचा मोह, त्या मोहाला क्षय करण्याची इथं प्रेरणा देतात असं म्हणतात. मग 3 प्रकारचा मोह कोणता आहे? अज्ञान, राग आणि द्वेष. आणि तो कशाचं कारण आहे? अनिष्ट कार्याचं कारण आहे. अनिष्ट कार्य. अनिष्ट कार्य कशाला म्हणतात? जे आमच्या दुःखाला कारण असते त्याचं नाव. कारण इष्ट काय आपल्याला? सर्व जीवांना इष्ट सुख आहे. जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे. चाहे म्हणजे इच्छितात. इच्छितात म्हणजेच इष्ट. म्हणजे निगोदापासूनचे सगळे जीव काय इच्छा करतात? सुखाची. इष्ट काय? सुख. मग सुख इष्ट असताना सुखरूप कार्य इष्ट असताना त्याचं कारण जर माहिती नाही तर ते इष्ट असं सुख कार्य प्रगट कसं होणार? प्राप्त कसं होणार? कारण जे जे कार्य होतं तिथं काय असतं? कारण असतं. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. कारणानुसारच कार्य होतं. कारणानुविधायी कार्यानी. कार्य हे काय जादूनं होत नसतं. सत्कारणातून सत्कार्याचीच उत्पत्ती होते. तेव्हा कार्य जर सुख इष्ट आहे तर त्याचं कारण पण कोण विचार करत? फक्त सुख पाहिजे एवढंच कळतंय. मग ते तुम्हाला कळलं, निगोदी जीवाला कळलं. काय फरक आहे? एखाद्या मुंगीला कळलं आणि तुम्हाला कळलं. काय फरक आहे तुमच्यात आणि मुंगीत? एखाद्या किड्यामध्ये, एखाद्या मुंगीमध्ये, एखाद्या मांजरीमध्ये, डुकरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? ते पण सुख प्राप्त करण्यासाठीच विचार करतात. ते पण सुखप्राप्तीचाच उपाय, त्याचा विचार करतात. मग ते सुखप्राप्तीसाठी काय करतायत? कुत्र, मांजर, डुक्कर काय करतो सुखप्राप्तीसाठी? गाढव काय करते? बघते का नाही? काय? आहार, भय, मैथून, परिग्रह. काय काय करते? मी पण तेवढंच करणार का? काय फरक असायला नको का? तिर्यंच्या मध्ये आपल्यामध्ये काय? तुम्ही नुसतं तिर्यंच म्हटलं तर आवडेल का तुम्हाला? काय नाही लंगातली आवडेल का तिरंगी म्हटल्यावर? आवडते का नाही? होय, नाही तर नाही म्हणाय.
नाही, पण आवडतं का? मान्य चुकल्यावर करणं हे गोष्ट वेगळं, पण आवडतं का? चुकलं तरी तसं म्हणणं म्हणून घेणं आवडेल का? चुकलं म्हणून काय झालं? एकाला म्हटलं तुम्ही तसं रात्री जेवतो म्हटल्यावर त्या तिऱ्यांच्या का म्हटलं, पण ती जरा त्याला काय साध्य करत नव्हतं, तो माहिती नव्हतं जास्त, तरुण कॉलेजमधून आला होता ध्रुवसारखाच. मग त्याला राग आला होता, पण मी मोठा होतो, जरा आदरणीय होतो, काय बोलू शकला नाही. अनेक वर्षानंतर त्याने सांगितलं मला ही गोष्ट, की असं असं तुम्ही मला म्हणाला, मला फार राग आला होता, किती दिवस वैर बांधलं, मी सहज बोलून गेलो म्हणून क्षमा मागायची. सहज बोलून जातंय मनुष्य, अभिप्राय जरी नसला तरी सुद्धा समोरच्याला कोणत्या कारणाने कधी कुठे कसं दुःख होणार आहे, कुठल्या आपल्या क्रियेमुळं वचनामुळं सांगता येत नसतं. वाईट आहे. वचन आणि कायेची क्रिया ही अनिष्टच आहे. मन तर आहेच, पण ती दुसऱ्याला कळत नाही. पण वचन आणि कायेच्या क्रिया आपल्याद्वारे जे होतात त्या कोणाला ना कोणाला अनिष्टच असतात. चांगली करा नाहीतर वाईट करा, शुभ वचन काय क्रिया करा नाहीतर अशुभ करा, वाईटच कुठं ना कुठं कोणाला ना कोणाला ते चुकीचं वाटणार आहे. तुम्ही शास्त्राला आला म्हणून तुम्ही चांगली क्रिया केली का नाही? सगळ्यांसाठी चांगली का ही क्रिया? दीपक, शास्त्राला येणं पप्पा नाराज, गिरायक आहे समोरी घेंड बसली आणि ही चालला शाला तोंडवर करून शास्त्राला नाही असं होत आहे का नाही? ते खोय म्हणते. मग ते सांगतो स्वाध्यायाला आला म्हणून चांगलं झालं असं सगळेजण मानतात काय? तुम्हाला वाटेल मी स्वाध्यायाला आले मुले चांगलं काम करतो. महाराज झालं तरी कोणाला आवडत नाही. म्हणून तर सनत कुमार मुनींच्या डॉक्टर सासऱ्याने शिगडी ठेवली तापलेली. काय सनत कुमार मुनी होते ना, त्यांचं लग्न ठरलं आणि त्यांना राज्य झालं, दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर मग महाराजांकडे तिचे सासरे गेले पाय पडायला, त्या मुलीशी ठरवलंच का तू लग्न म्हणून दीक्षा घ्यायची होती तर गजकुमार का? हा सॉरी, गजकुमार म्हणून, गजकुमार म्हणे, गजकुमार बरोबर आहे, धन्यवाद. खरं रे तूच प्रवचन करायला पाहिजे ना म्हणलं, मम्मींना पण आवडेल तर. माझा अभिजित किती हुशार आहे. गजकुमार म्हणे, हा सॉरी सनत कुमार, गजकुमार. मग कसं आहे ध्रुव सांग आता, म्हणून लग्न करायचंय का तुला? विचारतोय मी. त्यांनी ठरवून मग मोडले, त्यामुळे शिगडी ठेवली दाखव. तुला भीती वाटते का शिगडी ठेवतील म्हणून? आम्ही आहे की शिगडी ठेव, शिगडी ठेवू देणार नाही आम्ही. का रे पप्पा ठेवू देणार का? काय आपण दोघं उभा राहतो या बाजूला, बॉडीगार्ड्स कोण येतो बघा, आमच्या दाखर ठेवा मग. म्हणजे बघ इतकी आमची तयार आहे, तुला जर व्हायचं असलं तर महाराज. काय म्हणते काय म्हणा तुम्ही, मला माहित आहे काय करायचं ते. अनिष्ट कार्य, मुसीबत को गले लगाना है. चर्चा काय चालली दीपक? आत्ता काय चाललं तरी चाललंय. माझा आत्ता प्रश्न तुला काय म्हटलं मी, वचन आणि कायने जे काम करणार त्यामुळे कोण ना कोण नाराज होणार. तुम्ही चांगलं काम करा नाही तर वाईट काम होणार. चांगलं नसतं ती, असं थोडी कसं असं दुसऱ्यासाठी अपेक्षा, सगळ्यांसाठी ते इष्ट असतं असं नाही. म्हणून उदाहरण कशावरून निघालं तर मी एकाला तिर्यांचे म्हणालो होतो त्याच्यावरून. माझा अभिप्राय रात्री जेवतो म्हणून होतं, जेवत जाऊ नको म्हणून मी त्याला तिर्यांचे म्हटलं. पण त्याला रात्री भोजन करतोय त्याचं वाईट वाटलं नाही,
ती रेंज का म्हटलं मला, मग आता काय म्हणू तुला? वाईट कशाचं? मी जे चूक करतोय, जे पाप करतोय, त्या पापाचा पाप म्हणून नाही स्वीकारायचं, पण पापी म्हटलं तर तिथं नाही, मला ते मान्य नाही. पाप न सोडता मला पुण्यवान म्हणा, चांगलंच म्हणा, मी काय पण पाप, हिंसा करील, चोरी करील, खोटं बोलील, दांडियाला देवी समोर नाचायचं ना, काय पण करेन. तुमचं काय आहे? दांडियाला देवी समोर नाचले तर काय पुण्य लागेल का पाप लागेल? तिथं पाप लागतं का? नाचतोय, आनंद घेतो ना देवी समोर नाचलं. रोजच नाचतो आम्ही देवी समोर, काय ना म्हणते ती अनुभवी लोक सांगते आम्ही रोज नाचतो. पाप लागतं का पुण्य लागतं तुम्हाला? उलट पुण्य लागणार देवीचं ऐकण्यावर. चर्चा काय चालली होती? होती ना, माझं काय नाही, मी सांगतोय त्याचा त्रास देणारच की मला, ते मलाच देणार की मी बोललोय ना, मी कर्म बांधले का नाही? आदिनाथांनी कर्म चांगलंच केलं का नाही? परत उदाहरण, आदिनाथांनी सगळ्याला षटकर्म क्रिया शिकवल्या, आणि मग ती बैल खायला लागल्यावर मग आता त्यांना माणसं उपाशी मारायची का? अभिप्राय चांगला नाही, पण कर्म त्यातलं काय, कोण काय कशासाठी केलंय हा नाही बघा. तुम्ही एका जीवाला तुम्ही ते मुसक्या बांधल्या का नाही? तरीच काय कर्म शुभ ही कर्म पण आहे, शुभ पण कर्मच आहे. म्हणून तर त्याच्यापासून पण आपल्याला सुटायचंय. पापापासून सोडवणारे सगळं जग आहे. संसार संपत का नाही आहे इतरांचा, अन्यमतानुयायींचा. द्वेष सोडताय, द्वेष सोडायला सगळं जग सांगत. राग पण तेवढाच घातक आहे जेवढा द्वेष. म्हणून 3 भूमिका सांगतात नाही तर. कोणते आहेत मोहाचे 3 प्रकार? राग कशाचं कारण आहे? अनिष्ट कार्याचं कारण आहे का इष्ट कार्याचं कारण आहे? अनिष्टच होतं. राग करणं अनिष्ट. आपण सुकौशल मुलीची गोष्ट पहिली नाही. आईनं रागच केला का? वाट केलं का? आईनं काय केलं? रागच केला होता ना आयुष्यभर त्या मुलावर. मी तीच म्हणतो ना, चांगलंच करतोय पण तरी सुद्धा दीक्षा काय घ्यायची गरज होती का त्यांना? पोराला आईची समाधी साधायची मग घ्यायची ना दीक्षा. आई असताना बसायचं घरी जरा दिवस, म्हणजे त्याला वाघीण म्हणून खाल्लं नसतं ना त्या सुकौशल मुलीला, मुलाला. बरोबर आहे ना? दुसऱ्याच्या मर्जी सांभाळायची. कोणाची मर्जी? त्याच्यामुळे अडकतं माणूस. आणि त्याच्यात प्रसिद्ध गोष्ट कोणाची? दुसऱ्याची मर्जी सांभाळल्यामुळं किती संसार वाढला. कोणाचा? यशोधर चरित्र. करेक्ट. काय त्याच्यामध्ये काय? अमृता राणी. अमृता राणी त्या यशोधर राजाची बायको. सोडून जायचा विचार करा. त्याचा ते दोष त्याला समजला आहे ना, त्यामुळे माहूत होता जो आहे ना, त्याच्या प्रती ते प्रेम करते. आणि ते सगळं त्या राजाला लक्षात आल्यावर वैराग्य झालतं माहिती. आणि दीक्षा घेऊन निघायचा. दुसऱ्या दिवशी निघायला सांगितलं, पण आता मी दीक्षा घेऊन जाणार. काय बायकोला म्हटला नाही, काय नाही बरं का, काहीच म्हटलं नव्हतं. फक्त बायकोला एवढं म्हटलं का मी दीक्षा घेऊन चालतो. बायको काय म्हटली? आजच्या दिवस जेवण करून जावं की राव, असं काय? कारण तिच्या मनामध्ये संशय आला की ह्याला कळलंय सगळं. काय केलं होतं का तिला? ती आपलं त्याचं ती निघाला दीक्षा. पण पुढे काय झालं? ती म्हटली म्हणून परत थांबला जेवायला. मग तुम्ही जेवणाला घात आलेलं विष, त्यामुळे त्याला आली गुंगी. आणि त्याने केसानं त्याचा गळा केला, दाबला. तिथे केस
आणि त्यांनी ती केसाने गळा दाबून मारून टाकलं आपल्या नवऱ्याला. कशामुळं? काय गरज होती का थांबायची जेवायला? काय त्याला जेवायला मिळालं होतं का? पण त्या तिथं भाव बिघडला तर किती भाव बिघडले. तर राग केला, बर बायको म्हणते तर जेवून जाऊ. ती सांगतोय त्याचं ते काय शुभकर्म बांधलं म्हणून पुढे उदयात आलं ना. मग परत त्यांनी दीक्षा घेतली की पुढे जाऊन त्यांना मध्ये भाऊ किती गेले. मध्ये चांगलं केलं त्याचं कर्म चांगलं बांधलेलं नसतं असं थोडंच म्हणतो आपण. आदिनाथांनी चांगलं कर्म केलं त्याचं फळ त्यांना चांगलं मिळणारच की, मिळालंच की. पण चांगलं केलेलं जे आहे त्याचं फळ मिळत नाही असं थोडंच आहे. थोडा लांब जात. मग आपण बघितलं अजून दुसरं उदाहरण करायचं, राग केल्यामुळे लांब जात. दोन पांडव नकुल सहदेव दीक्षा घेऊन 5 जण उभारलेत आणि उपसर्ग झाला तर विकल्प थोडासा भावांचं काय किंवा साधर्मींचं काय, तिघं गेले मोक्षाला. हे दोघं 33 सागर सरवार सिद्धी रागाचा लांब गेल लांब. म्हणून राग चांगला, राग लांब नेतो उलट संसारात. द्वेष संसार सोडवण्यास कारण होतो, पण राग संसाराला दीर्घ करतो. आपण का सोडत नाही? कारण तुझ्यावर सगळेजण राग करतो. द्वेष केला तर तू घरात राहशील का? जर तुझ्याकडे शास्त्राचा अभ्यास आहे आणि तुझ्या प्रती सगळेजण द्वेष करते तर तू काय करणार? काय करणार? आमच्या बरोबर राहणार? द्वेष केला आम्ही, रोज तुझ्याशी भांडलं, रोज तुला काहीतरी म्हणत राहिलं आणि तुला तत्वज्ञान आहे, काय करणार? म्हणजे काय करशील? म्हणते मग कसं त्याग केलं आणि तुझ्यावर आम्ही आता प्रेम करतोय खूप, आता काय करतोय? आता निघून जायचे भाव किती? रागाने बंधन किती मोठं आहे. म्हणून तर कधी सांगितले नरकातले लोक जे जीव आहेत ते येऊन इथं संज्ञे पंचेंद्रिय मनुष्य होते ते किंवा तिर्यंज होते. परंतु स्वर्गातले देव एकेंद्रिय होते ते बरेच, तिर्यंच होते बरेच. नरकात काय विचार येते आणि स्वर्गात काय विचार असते? दीपक, कोणतं पाप केलं म्हणून मला हे फळ मिळतं, असं पाप परत मी करणार नाही. नरकातला विचार. स्वर्गात अजून हे भरपूर काय असंच राहावं, भोग सूर वाटतंय. तहतेचे ठावर तन नाही. ती स्वर्गातली देव मग संपूर्ण हे आणि ते सुख संपायला लागल्यानंतर हे सगळं पुण्याचं फळ मी भोगत होतो. आणि त्या पुण्याच्या फळाला भोगताना जे रौद्र ध्यान केलं आणि त्या रौद्र ध्यानामध्ये आता तिथं आनंद भोगला तर आता ते सुटणार आहे म्हणून दुःख आर्त ध्यान केलं. शेवटी आयुष्यभर रौद्र ध्यान, मरताना आर्त ध्यान. देव म्हणून रौद्र ध्यानवाले दुर्गतीला जाते संघ, पण आर्त ध्यानवाल्यांची कदाचित चांगली गती होते. जसं नरकातले आर्त ध्यान करतात. नरक इष्टाचा वियोग आणि इष्टाचा संयोग आहे काय का नाही? त्यामुळे द्वेष आहे तिथं त्या नरक अवस्थेचा. तसं स्वर्गातल्या देव अवस्थेचा द्वेष नाही, राग आहे. कोण जास्त संसारात करते, रागी का द्वेषी?
फार महत्वाच्या गोष्टी असतील याच्यावर विचार आपल्याला करायला पाहिजे. परंतु द्वेष हा डाकू आहे आणि राग हा ठग आहे असं आपण अनेक वेळा आहे. डाकू तर स्पष्ट समजतो ही डाकू आहे, त्याला वेशावरूनच समजतो. ठग कळत नाही. म्हणून नियमसार मध्ये काय म्हटले, सगळे संसारातले जे कुटुंबजन आहेत ते काय आहेत, विटपेटक असा शब्द वापरलाय पद्मप्रभू मल्हारी देवांनी. ठगांची टोळी आहे. मी कोण आहे तुझ्यासाठी? पापा. पापा कोण आहेत? पण वाटत नाही ना ते ठग आहेत म्हणून. त्याला सांगितलं मी बदला घेऊन जाईल म्हणून तर तुझं लग्न लावायचं. चांगलं चांगलं कळू देत नाही ना. त्या बुद्धांची गोष्ट आपण ऐकली का, वडिलांना त्यांचा मुलगा सिद्धार्थ दीक्षा घेऊन जावा असं वाटत नव्हतं ना. पप्पाला कधी वाटले का तू दीक्षा घेऊन जावा म्हणून? विचारतो एकदा, तूच माझ्या देखत विचार, पप्पा मी दीक्षा घेतली चालेल का, तुम्हाला आवडेल का? इष्ट आहे का विचार. इष्ट काय विचारतो तुम्ही अभिजित जी? हा, इष्ट आहे का अनिष्ट आहे दीक्षा? काय इष्ट काय? इष्ट म्हणजे ब्रेड मध्ये टाकते ते काय म्हणतो? हास्य दुत्रासारखं सांगतो तुला. कहो पर मानो मत. इष्ट आहे असं म्हणायचं, पण खरोखर जर तो वैराग्याला प्राप्त होईल तर खरोखर आवडेल का? खरोखर मनापासून सांगाल. शास्त्राला वाचला लबाड बोलले तर लय पाप लागेल. आता काय झालं? तीर्थंकरांच्या सुद्धा आई वडिलांना दुःख होतं. तू काय चीज आहे रे? तीर्थंकरांच्या आई वडिलांना त्या दीक्षा घेताना आवडतंय का? आता ते तर जगाच्या कल्याणासाठी तीर्थंकर नाम कर्म प्रकृती बांधलेला जीव. दीक्षा नाही घेतलं तर काय होईल? पण त्यांची दीक्षा त्यावेळेस होती त्यावेळेस आई वडिलांना बरं वाटतं का? पण त्या आई वडिलांना आपला मुलगा दीक्षा घेताना बरं वाटेल? बरोबर. मग आई वडिलांनी कोणत्या आई वडिलाला आवडेल दीक्षा घ्या? अचिंत्यन दीक्षा घेतलेली आवडतंय? नाही आवडणार. म्हणजे दीक्षा म्हणून म्हटलं अनिष्ट कार्य आहे माझ्यासाठी, माझ्या मुलांनी घेतली तर आहे का नाही? शासितनं घेतलं तर तुला काय दुःख आहे का? काय नाही, घेऊ दे लगेच. काय म्हणाल ती करते, दिवस रात्र सगळं सेवामय. दीक्षा घेतो ना शासित, सगळं करायला तयार आहे. इथून तिथून सगळं दिवसाच्या रात्रीचा दिवस करून सगळी मेहनत घेऊन सगळं. काय तुम्ही सांगा, बरोबर आहे का? शासित बरं का, अचिंत्य म्हटलं नाही. कारण त्याचा मोह, शासित बद्दल मोह आहे का? जो काय प्रश्न विचारते डॉक्टर त्रिशूळ आहे ना. चर्चा कशासाठी सांगतोय? कशासाठी सांगतो? राग किती दुःखाचं कारण असतं हे सांगतोय, पण समजून घ्यायला तयार नाही. राग दुःख राग आग दहे सदा ताते समामृतसी. राग ही आग आहे, ती जाळते जाळते जाळते. आता मला आपण बघितलं ना, गाडी आपण काल आणली, पप्पाला तू सांगितलं गाडीचं काय होती, आता वायबल होती. वाय आणि असं 80च्या स्पीडला गेली की असं अशी करते, असं असं करते, अशीच आणि लय करते का लय. म्हणजे गाडी वायबल झाली नाही, हा वायबल होतो. आता काय होणार? गाडीचं नीट होईल का? काय करावं लागेल? झोप नाही रात्री, इकडच्या अंगावर न तिकडच्या अंगावर, माहिती आहे का? गाडीचं कसं होणार? आता ती चष्मा खेळण्याची गोष्ट आहे. म्हणजे देवासारखं बसायचं नाही. चुबू चुबू चुबू.
म्हणून तुम्हाला मोक्षात पाठवणं आम्ही, बाकी काय नाही. तिथंही जाऊन शेजारच्याला त्रास द्यायचा काहीतरी करून. राग राग आहे ना, गाडीचा किती राग आहे, आपल्याला किती, ठीक आहे ना, फरक आहे का नाही. रागारागात फरक असल्यामुळे ज्याला जास्त, जेवढा राग तेवढं जास्त, बरोबर आहे. सांग म्हणून चर्चा काय चालली, इष्ट सगळ्याला सुख आहे, परंतु त्या सुखासाठी सगळे जीव करतायत काय, सुख कार्य सिद्धीसाठी काय करतायत, काय करते. ध्रुव काय सांगितलं, काय करते. आहार, भय, मैथुन, परिग्रह हे सांगितलं नव्हतं का. संसारामध्ये जे जीव आहेत है ना, सगळ्यांना सुख पाहिजे, परंतु सुखासाठी ते उपाय कोणता करतायत. त्यांना वाटतंय जेवलं तर बरं आहे. अरे त्यांच्या ठिकाणी ही मान्यता आहे सुखासंबंधीची. त्या सुखाचं कारण हे वाटतं ना, विषय भोग असले म्हणजे मला सुख मिळणार. आणि म्हणून म्हटलं, जर ते तिर्यमचे जीव सुद्धा सुखासाठी आहार, भय, मैथुन, परिग्रहच करतात आणि मी पण जर सुखासाठी आहार, भय, मैथुन, परिग्रहाचाच आश्रय करत असेल, तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम अँड मी. त्या तिर्यमच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे, असा श्लोक येतो आहे ना. मनुष्य आणि तिर्यमच्यांमध्ये दोघांमध्ये हे चार समान आहेत. मग जर तुम्हाला मनुष्य कोणत्या कारणाने म्हणू, मनुष्य आपल्याला म्हणायचं कारण काय. जर धर्म केला तर तुम्ही मनुष्य आहात असं म्हटलं जाते, सामान्य चर्चा. तिर्यमचे पण करतात ती वेगळी गोष्ट, आणि ते एक सामान्य चर्चा आहे. बहुलतेच्या अपेक्षेने बघितलं तर तिर्यमच्यांना धर्म दुर्लभ आहे, आणि प्राय तिर्यमची सामान्य रूपाने असेच आहेत. मग एक मनुष्याकडे विशेषता कोणती आहे, कोणती आहे, धर्म. म्हणून काय, धर्मपंत साधे बिना नर तिर्यमचे समान असं म्हटलं ना. म्हणून जर मनुष्य होऊन धर्म जर नाही साधला तर मग त्या मनुष्याला तिर्यमच्या सारखं आहे असं म्हटलेलं आहे. तिर्यमच्या समान ते मनुष्य आहेत जे धर्म करत नाहीत ते, कारण ते तसंच करतात. काय धर्म नाहीत करत तर मनुष्य आणि तिर्यमच्या मध्ये काही अंतर नाही. म्हणून आपलं कर्तव्य, मनुष्य झालाय, चांगला धर्म मिळालाय, तर आपलं कर्तव्य काय, काय करतो धर्म. आणि आत्मानुशासन मध्ये सगळीकडे लिहिलंय काय, धर्म एव तव कर्तव्य असे शब्द वापर. धर्मच तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे करण्यायोग्य कार्य. मनुष्य झालास तर तुला आता सुख पाहिजे, तर तू काय कर, तुझ्याद्वारे करण्यायोग्य कोणतं काम आहे. धर्मच एक माझ्याद्वारे केलं जाण्यायोग्य काम आहे असं सांगितलं. म्हणून महाराजांच्या कॅलेंडरवर 1 तारखेचं वाक्य काय, विसागर महाराजांच्या कॅलेंडरवर 1 तारखेचं वाक्य काय, जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची म्हणजेच रत्नत्रयाची भूमी आहे असं शब्द वाक्य आहे की नाही. छान लक्षात ठेवलं. 1 तारखेच आहे त्यामुळे लक्षात राहतं, बाकी पुढे जाईल तसं विसरत जाऊ, पण 1 तारखेचं लक्षात राहील. 2 तारखेचं आहे का लक्षात, तसंच आहे. 2ला कोण लक्षात ठेवत नाही. 1 नंबर 1 सगळ्या एकालाच लक्षात ठेवतात. जो 1 नंबर 2 नंबरचा, म्हणून ते लक्षात राहिलं. किंवा जीवन ही चैनीची वस्तू नाही आहे ध्रुव. काय मनुष्य पर्याय मिळाली थोड्या काळासाठी. जर चैन करत राहताल तर बेचैन होता. चैनीची गोष्ट नाही आहे.
इथं आपलं एक कर्तव्य आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. यंदा आहे का कर्तव्य? यंदा कर्तव्य आहे काय? आहे का नाही? यंदा रत्नत्रयाचं करताय का? नाही यंदा कर्तव्य आहे का म्हटल्यानंतर मनुष्य कुठं जाते लगेच? लग्नच चाललंय काय? नाही यंदा लग्न. अरे तिथं कर्तव्य शब्दाचा अर्थ काय सांगितलं होता? रत्नत्रय. म्हणजे यंदा कर्तव्य आहे का? म्हणजे यंदा रत्नत्रय आहे ना. रत्नत्रय करणं योग्य आहे का नाही हे प्रश्न विचारला तर गप्प बसते. काही विचारताय, काही पण विचारताय, असं होत. कर्तव्याचा अर्थ एकच आपल्या बुद्धीत. कर्तव्य जर रत्नत्रय म्हटलं जातं, जर आपण डोक्यात रत्नत्रय घेऊन जर सांगितलं हो यंदा रत्नत्रय आहे असं म्हटलं तर तुम्हाला कोण काय म्हटलं असतं? पण मनुष्य चोराच्या मनात सांगणं, त्यामुळे माणूस मग गप्प बसते. असं होत ते. रत्नत्रय हेच कर्तव्य आहे. काय फार महत्वाचा विषय रत्नत्रय. जरी मी जरा चेष्टा मस्करी करेल पण तुम्ही गंभीरतेने घेत जा. माझ्या चेष्टेकडे जात जाऊ नका. गंभीरतेने लक्ष घ्या की रत्नत्रय किती महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय इष्ट कार्य सिद्ध होत नाही. कशाशिवाय? इष्ट कार्य काय? कॉन्फिडन्स होता. शाश्वत सुख, निराकुल सुख, अतिंद्रिय सुख ते मला इष्ट आहे आणि ते कार्य मला सिद्ध करायचंच आहे. आणि त्याचं कारण रत्नत्रय न की मोह. मोहाच्या भेदांना तुम्ही इष्ट कार्याचं कारण मानू नका. बघितलं तर जीवनामध्ये जी त्या ठिकाणी आपण सुखासाठी उपाय करतो ते मोहाचे मोहरूप कारणांचेच उपाय करतो. मोह वाढवून सुखी होण्याचे उपाय दिवसा रात्री चाललेले आहेत, निरंतर चाललेले आहेत. मोहाचे उपाय चालले. जेव्हा की मोह इष्ट कार्य नव्हे अनिष्ट कार्याचं कारण आहे असं सांगितलं. तुम्ही त्या मोहाला किती वेगवेगळ्या रूपामध्ये ठेवा आहे ना, तो जिथे इथे नाव एकच येणार आहे. मोह आहे, राग आहे, द्वेष आहे, सगळं ते मोहाचीच लेकरं आहेत. जे मी करतोय ते सगळं मला समजलं पाहिजे हे मोह आहे आणि मला जे इष्ट आहे ते प्राप्त होणार नाही. काय इष्ट आहे? शाश्वत सुख, निराकुल सुख हे याच्याद्वारे होणार नाही. म्हणून इथं अनिष्ट कार्य कारणत्वम अभिधाय शब्द वापरले. काय वापरले शब्द? अनिष्ट कार्याचं कारण म्हणून आम्ही आता या मोहाला सांगतो. 3 प्रकारच्या मोह. कसा आहे मोह मंगल का की अनिष्ट कार्याला करणारा. आता असं अनिष्ट कार्य करणाऱ्या 3 प्रकारच्या मोहाला काय केलं पाहिजे? नष्ट केलं पाहिजे. क्षयम हा सूत्र आहे ते दिलं नाही शब्द. इथं मी नाही काय सांगत, इथं लिहिले रोज सांगतोय की असा जर अनिष्ट कार्याचं कारण रूप मोह असेल तर त्याला नष्ट केलं पाहिजे अशी प्रेरणा देतात त्याच्यावर. मग गाथा काय बघा. मोहे नव रागे नव दोषेन परिणदस्स जीवस्स जायति विविहो बंधो तम्माते संख वैदव्या. काय? मोहेन रागेन दोषेन परिणदस्स जीवस्स. मोहाने परिणत जीव, रागाने परिणत जीव, द्वेषाने परिणत जीव.
असं सांगितलं. काय होतं त्याने जो अशा प्रकारे मोह राग द्वेषाने परिणत झालेला आहे त्याला काय फळ मिळतं? जायदी जायदी बिवी हो बंधू. त्याच्याद्वारे अनेक प्रकारचा बंध होतो. कशामुळं? मोह राग द्वेषाने परिणत झाल्यानंतर अनेक प्रकारचा या जीवाला बंध होतो. बंधन, परतंत्रता, पराधीनता त्या जीवाला भोगावे लागते. जी इष्ट आहे का अनिष्ट आहे? बंधन इष्ट आहे का? बंधन म्हणजे बंधन म्हणजे परतंत्रता. बांधले जाणं कर्माने असं म्हणलं की त्याने काय कळतंय? परतंत्रता. अनेक वेळा सांगितलंय बंधनचा अर्थ अनुभवायला यायला पाहिजे. कर्माने बांधलेलं ते कळतं का तुला? आणि मग काय त्याला म्हणून करायचं? बंध. जीवाला मोहराग देशाने बंध होतो, कर्माचा बंध होतो. मग काय होणार? सुटू कुठं वाटतंय? मग कर्माचा बंध होतो हे केवळ वाचलं ऐकलंय, परंतु तो कर्माचा बंध अनुभवात जर नाही आला तर मी त्या बंधनातून मुक्त होण्याचा उपाय का करणार? का माझ्याकडून बंधनातून मुक्त होण्याचा उपाय केला जात नाही? कारण मला बंधनच कळत नाही. कारण मी ऐकले असंच सामान्य रूपाने कर्म बांधले जातात, कर्म बांधले जातात, कर्म बांधले. आणि कर्माला आहे ना दात कोण देतं? महत्व कर्माचं कोण बांधतं? कर्म आपल्यासाठी निग्लिजिबल आहेत, काय संबंध नाही. असतील कर्म बंद. मी म्हंटल कर्म बंद होईल म्हणून घाबरते तू? भीती वाटते का? तीच सांगतो ना. मग बांधल्याशिवाय उदयात येतील का? मग उदयात नको असतील तर काय करायला लागेल? ते गणित असं आहे ना. उदय नको, उदय. अरे उदय नको म्हणजे उदय काका तिकडे आहेत, नाही का? रडलात ना रे? उदय नको म्हटल्यावर तिथं काय केलं पाहिजे? अरे ही असं लिहायचंच रे दीपक, काय करते सांगते काय नाही, उगाच आपला बसलाय. जरा काय ती पेन आणलाय आणि याड्यात उगा बसलाय. उदय नको तर बंद नको करायला, असं आपल्याला काही वाक्य लिहायचे असते का नसते? तुम्हाला कायच कळत नाही म्हणून सांगतोय. काय लिहायचं असतं काय नाही, आपलं उगं वही पेन आणायचं बसायचं उगं. आमची बाई तरी एक क्षणभर थांबत नाही. पूर्वी जेव्हा लिहिता येत होते त्यावेळेस कंटिन्युअस समोर बरोबर तिथे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन, समोर चाललेला विषय आणि ती लिहित असते. त्याच्या अशा कितीतरी वेळा भरून गेल्या. आणि तुम्ही एक वही नीट भरा नाही तर त्याला तुम्हाला सगळं कळते की ह्याच्यातलं काय लिहिण्यासारखं काय नाही म्हणून. हे बी बरोबर आहे तुमचं. उदय नको काय म्हटले सुपुत्र? उदय नको म्हण. उदय नको तर मग उपाय काय? उदय नको असेल तर उपाय काय? बंद नको ना. बंद नसेल तर उदय नसणार आहे. आणि म्हणून म्हटले काय सुपुत्र? बंधाची अनुभूती येत नाही, उदयाची अनुभूती येते. आणि त्यामुळं मग उदयाची अनुभूतीवरनं तर लक्षात घेतलं पाहिजे की बंध वाईट आहे म्हणून. उदय जेव्हा नको वाटतात मग तुम्हाला त्या असे लक्षात का घेत नाही की हे बंधामुळे उदयात, मग मी बंधच नाही बांधला पाहिजे म्हणून. नाही आता तुम्हाला अनुभूती येत असं का म्हणताय? उदय हा बंधाचाच अनुभव आहे. बंधच उदय रूपाने तुम्हाला अनुभव देतोय ना. दुसरं कोण देतोय तुम्हाला अनुभव? जो बंध बांधला तोच तो उदयात येऊन तुम्हाला फळ दाखवतोय. मग ते फळ कुणाचं आहे? बंधाचं फळ आहे ना ते. उदयाचं काय? कारण जे कर्म बांधले तेच त्या ठिकाणी उदयाला आलेले आहेत. म्हणजे बंधनच उदयात येतंय आणि त्याचा अर्थ काय? तेच बंधाचं फळ आहे. जर असं आहे तर म्हणून आचार्य सांगायला लागले ना की मग बंध बांधला कशामुळे जातोय?
कायच माहिती नाही. आता इथे वाचले तरी बरं आहे की मोह राग द्वेषाने जो जीव परिणत होतो तो विविध प्रकारच्या बंधाला उत्पन्न करतो, बांधतो. काय लिहिलं ते लिहिलं नाही, काय नाही लिहिलं का ते, आणि मग उत्तर नाही येत आपल्याला. मोह राग द्वेषाने बांधला जातो. विचार करा रे. बुद्धी आहे, क्षयक्षम आहे, अनुकूलता आहे, सगळं जरा संधी आहे. ही संधी आहे का नाही? विचार करण्यासारखी संधी आहे का नाही? सगळं असं आहे ना. म्हणून पेट्रोलजीने शब्द काय वापरलेला आहे, सब और से अवसर आ चुका है. त्याच सब और से, सब और से कळतं का? चौबाजून म्हणजे चहू कोण असते, चहू कोण असते, त्याला अवसर म्हणायचं का? सब और से अवसर आ चुका है असं म्हटलं. अवसर म्हणजे संधी. हो, संधी आली. काय करायला? राग देशमुख करायला. मग ते सांगते तर मग काय राग देशमुख काय म्हणताय मग? त्याची कुठे चर्चा आहे काय? फक्त राग देशमुख चारी बाजून येतात का? आता चारी बाजून आलेला आहे धर्म करण्याचा काय म्हणा संयोग. चांगलं शरीर मिळालंय, चांगलं कुल मिळालंय, चांगला धर्म मिळालाय, चांगले देवगुरु शास्त्र, चांगली बुद्धी, कितीतरी अशा सगळ्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे मी आज माझं कर्तव्य करू शकतो. समोर से अवसर आ चुका आहे. आणि जर ही संधी आली असताना मी प्रमाद करेन तर काय होणार? संधी वाया जाईल. आणि मग ती गेली तर टाइम अँड टाइड वेट फॉर नन. नाही वाट बघत ही संधी, नाही वाट बघत. तुम्ही परत करू म्हटला तर थांबणार आहे का ती? म्हणून सांगितलं ना ती गोष्ट. एकदा यम न्यायला आलेला असतो एका माणसाला. सांगितली गोष्ट. काय झालं मग? त्या यमाला लागली ताण लागल्यामुळं त्या माणसाजवळ होतं पाणी, ज्याला न्यायला आला होता त्याने पाजलं पाणी. यमाला बरं वाटलं. मग यम म्हटला असं असं मी तुला न्यायला आलो, पण तू माझ्यावर उपकार केलाय म्हणून तुला एक संधी देतो, एक डायरी देतो, त्याच्यात तुझी इच्छा तू त्याच्यात लिहायची. अजून काय? डायरी दिली. त्या मनुष्याने पहिलं पान उघडलं. त्या पहिल्या पानावर काय लिहिलं होतं? शेजारच्याला भरपूर धनसंपत्ती मिळणार आहे. त्यांनी काय लिहिलं? त्यांनी काय लिहिलं नाही. काय विचार केला की त्याला नाही. मग दुसरं पान उघडलं. दुसऱ्या पानावर काय होतं? तुझ्या मित्राला मोठं राजकारणातलं पद मिळणार आहे. काय भाव केली? असं करत दुसऱ्याच सगळं वाचत राहिला. आणि त्याची लिहायची वेळ आली. आता ते यमाने डायरी काढून संपले 5 मिनिट. मी काय सांगितलं? तुझी काय इच्छा आहे ते पटकन लिही. तू काय करत बसला? लोकांच्याच उचापती. वेळ मिळाला हा ना, संधी होती, संधी दिली 5 मिनिट, तुझी इच्छा लिहि म्हणून. काही लिहू शकलं असत, पाहिजे ते इष्ट लिहू शकलं, परंतु त्याचं असं व्हावं, त्याचं तसं व्हावं, ह्याचं असं ते वाचत बसला ना दुसऱ्याच. आणि दुसरे कोणाला इष्ट नसतेच फार करून. आणि आपलं राहिलं तसं इथं वर्तमान संधी मिळाली ना, एक संधी मिळाली. 5वा काळ, 5 मिनिटाची संधी. आयुष्य बघितलं तर 3 पल्ल्याचं आयुष्यावर समोर हे 80-100 वर्षाचं आयुष्य 5 मिनिट सुद्धा होणार नाही. उत्कृष्ट आयुष्य पहिल्या काळामध्ये बहुभूमीमध्ये 3 पल्ले मनुष्याच. 3 पल्ले ही संख्या फार असंख्यात वर्ष होती. किती आपले किती आहेत? इतके तास सुद्धा मोजता येतात, मिनिट सुद्धा मोजता येतात, सेकंड सुद्धा मोजता येतात. इतके थोडे असंख्यात कुठाने वर्तमानातले हे किती.
न जर ही संधी मी वाया घालवली तर एक एक क्षण म्हणून महत्वाचा सांगितला ना. तेव्हा काय मोह राग द्वेष याचा नाश करायचा. म्हणून इथे शेवटच्या चरणात सांगितले त्यांनी काय, जर मोह राग द्वेषाने परिणत झालो तर मला कर्माचा बंध होत असेल तर तम्हा ते संख वै दव्वा, अशा प्रकारे मोह राग द्वेषाने परिणत झाल्यामुळं बंद होत असल्यामुळं काय करायला पाहिजे, तू त्याला संक्षिप्त करायला पाहिजे. मी आता संक्षिप्त करतो शास्त्र, तुम्हाला मला माहित आहे. संक्षिप्त संसार नाही करायचा, मला संक्षिप्त धर्म करायचा. संक्षिप्त इथं बंद करायला सांगितलं. तम्मा ते संखवई दव्वा, म्हणून ते संक्षिप्त करण्यायोग्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आचार्य. जर ते पराधीनतेचं दुःखाचं कारण आहेत मोहराग द्वेष रूपाने परिणत जीवाचं फळ, तर त्यांना शॉर्ट करा, शॉर्ट, आणि आपलं उलट चाललं. त्यांना आपण वाढवतोय आणि धर्माला संक्षिप्त करतोय. थोडक्यात काय असलं तर बघा, ओम नमः, हो थोडक्यात बस एवढंच. बस का दीपक? बरं सगळं ध्यान. शुद्ध आहे, बुद्ध आहे, एक आहे, अखंड आहे. आम्ही निर्मोह स्वरूपी आहे. मोह माझा कोणी लागत नाहीच. जाणणाऱ्याला जाणणार, जाणतो तुम्ही आहे. तर द्रव्यापासून परभावापासून अत्यंत भिन्न आहे. राग द्वेष मोह माझे स्वरूप नाहीच. मी तर न्यायक स्वरूपी आहे, स्वरूपी आहे. जाणणाऱ्याच आहे, जाणतो तुम्ही आहे. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. Listen.